नमस्कार मंडळी. हिवाळा आला की स्वतःला उबदार ठेवण्यासाठी आपण काय काय नाही करत. स्वेटर, कानटोपी, गरम चहा, सगळं काही. पण तुम्हाला माहिती आहे का, आपल्या पूर्वजांकडे, विशेषतः आपल्या आजी आजोबांकडे ह्यासाठी एक अगदी सोपा आणि म्हणायला गेलं तर चविष्ट उपाय होता. आज आपण त्याच 3 साध्या सोप्या पण शक्तिशाली गोष्टींमागचं विज्ञान उलगडणार आहोत. तीळ, गूळ आणि तूप. चला तर मग सुरू करूया. आत्ताच तर मकर संक्रांतीचा सण झाला नाही का? आणि तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, हे वाक्य तर आपण सगळ्यांनीच ऐकलं असेल, एकमेकांना म्हटलं असेल. पण कधी विचार केलाय का की हे फक्त शुभेच्छा देण्यापुरतं आहे, की या एका साध्या वाक्यामागे काहीतरी खोल अर्थ, काहीतरी विज्ञान लपलेलं असू शकतं? म्हणजे हा तिळगुळ म्हणजे फक्त सणापुरता एक गोड पदार्थ आहे की यामागे आपल्या शरीराला थंडीत एकदम फिट ठेवण्याचं एक जबरदस्त विज्ञान आहे? चला, आज आपण याच रहस्याचा छडा लावूया. आता बघा, हे रहस्य उलगडण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी हे समजून घ्यावं लागेल की हिवाळा आपल्या शरीरासाठी एक आव्हान का असतो. म्हणजे हा ऋतू आपल्या शरीरावर नेमका काय परिणाम करतो. आयुर्वेदात याचं खूप छान वर्णन आहे. आयुर्वेदानुसार हिवाळा म्हणजे वात वाढण्याचा काळ. आता वात म्हणजे काय? तर या काळात हवा कशी असते? थंड, कोरडी आणि एकदम हलकी. आणि ह्या सगळ्याचा थेट परिणाम आपल्या शारीरिक आणि अगदी मानसिक स्थितीवरही होतो, ज्यामुळे आपलं शरीराचं जे संतुलन आहे ते बिघडण्याची शक्यता असते. म्हणजे बघा, बाहेर कडाक्याची थंडी आहे तर शरीराला आतून ऊब हवीच. हवा कोरडी असल्यामुळे आपली त्वचा, केस सगळे कसे रखरखीत होतात. म्हणजे शरीराला ओलावा आणि स्निग्धता हवी. सूर्यप्रकाश कमी, दिवस लहान, त्यामुळे एनर्जी कमी वाटते, मूड पण जातो कधीकधी. आणि हो, आपली पचनशक्तीसुद्धा थोडी मंदावते. या सगळ्या आपल्या शरीराच्या गरजा आहेत ज्या हिवाळ्यात वाढतात. मग या सगळ्या आव्हानांवर उपाय काय? उत्तर आपल्या स्वयंपाकघरातच आहे. आपल्या पूर्वजांनी आपल्याला 3 गोष्टी दिल्या आहेत. एक पॉवरफुल त्रिकूट: तीळ, गूळ आणि तूप. हेच ते 3 सुगावे आहेत जे आपल्याला या हिवाळ्याच्या रहस्याच्या उत्तरापर्यंत घेऊन जाणार आहेत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या सुगाव्यापासून, तीळ. हे छोटे छोटे दाणे दिसतात, पण खरं सांगायचं तर हे पोषणाचे जणू काही छोटे बॉम्बच आहेत. या तिळामध्ये काय काय आहे बघा. कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे, झिंक, लोह म्हणजे महत्त्वाच्या खनिजांनी ते अगदी ठासून भरलेले आहेत. आणि इतकंच नाही तर त्यात आपल्या शरीराला आवश्यक असलेले चांगले हेल्दी फॅटसुद्धा भरपूर प्रमाणात असतात. बरं, मग हे सगळे घटक हिवाळ्यात नेमकं काय काम करतात? आठवतंय आपण विटामिन डी कमी होण्याबद्दल बोललो होतो. तर तिळातलं कॅल्शियम आपल्या हाडांना मजबूत ठेवतं. मूड स्विंग होतात तर तिळात ट्रिप्टोफॅन नावाचा एक घटक असतो जो आपला मूड चांगला ठेवायला मदत करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तीळ शरीरात उष्णता टिकवून ठेवतात, आपली इम्युनिटी वाढवतात आणि त्वचेचा कोरडेपणा कमी करतात. म्हणजे हिवाळ्याच्या जवळपास सगळ्या समस्यांवर हा एक छोटासा ठीक आहे, आता वळूया आपल्या दुसऱ्या सुगाव्याकडे, आणि तो म्हणजे गूळ. आता गूळ म्हणजे फक्त गोडवा नव्हे बरं का. तो एक फंक्शनल फूड आहे. म्हणजे काय? तर तो शरीरात जाऊन काहीतरी महत्त्वाचं काम करतो. आपण जी पांढरी साखर खातो ना, तिच्यात फक्त कॅलरीज असतात, पोषण शून्य. पण गुळाचं तसं नाहीये. गुळ हा खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्सचा खजिना आहे. यात लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम असे अनेक महत्त्वाचे घटक आहेत जे साखरे तुम्हाला अजिबात सापडणार नाहीत. हिवाळ्यात आपल्याला एनर्जीची खूप गरज असते, बरोबर? गूळ आपल्याला तीच एनर्जी देतो, पण हळूहळू आणि बराच वेळ टिकणारी. म्हणजे तुम्हाला लगेच थकवा जाणवत नाही. त्यातील लोहामुळे ॲनिमियाचा त्रास कमी होतो. एवढंच नाही तर गूळ आपलं यकृत आणि रक्त शुद्ध करायला मदत करतो, पचनशक्ती सुधारतो आणि सर्दी खोकल्यात श्वसनमार्गालाही आराम देतो. आणि आता येतो आपला तिसरा आणि शेवटचा खेळाडू, तूप. मला माहितीये, तुपाबद्दल बरेच गैरसमज आहेत. पण खरं तर आपलं देशी तूप हे एक अत्यंत आरोग्यदायी आणि पोषक स्निग्ध पदार्थ आहे. तुपाची खासियत काय आहे माहितीये? त्यात विटॅमिन ए, डी, ई, के ही सगळी महत्त्वाची फॅट सॉल्युबल विटॅमिन्स आहेत. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्यात ब्युटेरेट नावाचं एक फॅटी ॲसिड असतं. हे आपल्या आतड्यातल्या चांगल्या जीवाणूंसाठी म्हणजे गुड बॅक्टेरियासाठी ऊर्जेचं काम करतं. म्हणजे आपलं पोट आतून निरोगी राहतं. हिवाळ्यात तर तुपाची भूमिका खूपच महत्त्वाची आहे. एकतर ते शरीरात उष्णता निर्माण करून थंडीपासून संरक्षण देतं. दुसरं, ते आपल्या पचनमार्गाला एक प्रकारचं वंगण देतं, ज्यामुळे आतड्यांचं आरोग्य सुधारतं. आणि इतकंच नाही तर ते हार्मोन्सचं संतुलन राखायला आणि आपण जे काही खातो त्यातील पोषक तत्व शरीरात व्यवस्थित शोषून घ्यायलाही मदत करतं. बरं,
आता आपण या तिन्ही गोष्टींबद्दल वेगवेगळं जाणून घेतलं, पण खरा जादूचा भाग तर पुढे आहे. या तिन्ही गोष्टींना एकत्रच का खाल्लं जातं? या तिळगुळामागचं खरं रहस्य आता उलगडणार आहे. हे बघा, यांचं टीमवर्क किती जबरदस्त आहे. एका बाजूला गूळ आपल्या पोटातील पाचक रसांना कामाला लावतो आणि दुसऱ्या बाजूला तूप आपल्या आतड्यांना शांत करतं, त्यांना मुलायम ठेवतं. म्हणजे दोन्ही मिळून पचनासाठी एक परफेक्ट वातावरण तयार करतात. चला, ही प्रक्रिया स्टेप बाय स्टेप समजून घेऊया. स्टेप 1, गूळ पचनक्रिया सुरू करतो. स्टेप 2, तूप आतड्यांना आराम देतं आणि अन्न सहज पुढे सरकण्यास मदत करतं. स्टेप 3, या दोघांच्या मिश्रणामुळे शरीराची पोषक तत्व शोषून घेण्याची क्षमता वाढते. आणि स्टेप 4, हे दोन्ही मिळून शरीरातील नको असलेले घटक बाहेर टाकायला म्हणजे बॉडी डिटॉक्स करायलाही मदत करतात. यावरच एका अभ्यासपूर्ण लेखातलं हे वाक्य अगदी बरोबर बसतं. हे मिश्रण फक्त आपल्या पोटासाठी नाही, तर ते संपूर्ण शरीराला ऊर्जा आणि चैतन्य देण्याचं काम करतं, जे आयुर्वेदाच्या तत्वांशी अगदी जुळतं. आणि हे ज्ञान काही फक्त पुस्तकांपुरतं मर्यादित नाहीये. हे ज्ञान पिढ्यानपिढ्या जपलं गेलंय, विशेषतः आपल्या महाराष्ट्रातल्या घराघरात. आईकडून मुलीकडे, सासूकडून सुनेकडे. यामागे नक्की काय कारण असेल? बघा, एका लहानशा तिळाच्या लाडवातून आपल्याला साधारणपणे 125 पोषक कॅलरीज मिळतात. म्हणजे हा नुसता गोड पदार्थ नाही, तर हा ऊर्जा आणि पोषणाचा एक छोटा पॅक आहे. थंडीत काम करण्यासाठी लागणारे इंधनच जणू. आणि म्हणूनच हा तिळगुळाचा लाडू फक्त एक गोड पदार्थ राहत नाही. तो शक्तीचं, आरोग्याचं आणि नात्यांमधला गोडवा जपण्याचं एक प्रतीक बनतो. विशेषतः आपल्या कुटुंबाचा आधारस्तंभ असणाऱ्या, सगळ्यांच्या पोषणाची आणि आरोग्याची काळजी घेणाऱ्या महाराष्ट्रातील स्त्रियांसाठी हे ज्ञान एका अनमोल ठेव्यापेक्षा कमी नाही. तर जाता जाता एक विचार सोडून जातो. आपल्या स्वतःच्या घराच्या स्वयंपाकघरात अशा कोणत्या पारंपरिक पदार्थांमागे असंच काही आरोग्यदायी विज्ञान लपलेलं आहे? कधी शोधण्याचा प्रयत्न केलाय का? नक्की विचार करा.